जुन्नर नगर वाचनालय जुन्नर व स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता 11वी व 12वीच्या गटामध्ये ज्ञानामृत अकॅडमीच्या विद्यार्थिनी कुमारी प्राची संदीप पवार हिने प्रथम क्रमांक तर कुमारी श्रेया नितीन भोर हिने तृतीय क्रमांक पटकावला। पाहूयात। आणि 11वी 12वीच्या गटामध्ये प्राचीने प्रथम क्रमांक मिळवला आहे। प्राची, याबद्दल काय सांगशील? खरं तर माझं या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे। मी मागील वर्षी या स्पर्धेत भाग घेतला होता। मी सकाळी आले, मला ही ट्रॉफी दिसली आणि मी म्हटलं की आज ही ट्रॉफी घेतल्याशिवाय आपण घरीच जायचं नाही आणि ही ट्रॉफी मी मिळवली। मला खूप आनंद होतोय। खरं तर या ट्रॉफी मागे माझी भरपूर वर्षांची मेहनत आहे, कारण मी पहिलीपासून या क्षेत्रात म्हणजे भाषणात माझी आवड आहे। मला खूप आवडतं भाषण करायला। भाषण करता करता मला अभ्यासही करायला खूप आवडतं। त्याचबरोबर नाही का म्हणजे प्रश्न विचारायलाही तुमच्यासारखे मला खूप आवडतात। मला खूप आनंद होतोय की मला ही ट्रॉफी मिळाली। खरं तर गेल्या 6-7 दिवसांपासून मी खूप प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचं काहीतरी चीज झालं, याबद्दल मला खूप आनंद होतो। थँक्यू मॅडम। प्रथमतः श्रेया, तुझं खूप खूप अभिनंदन। या स्पर्धेची तू तयारी कशी केली होती? खरं तर जेव्हा मला ह्या स्पर्धेविषयी समजलं तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला होता की विषय कोणता घ्यावा। तर मग त्यातून जातीने आहे, मला असं वाटलं की जात ही खूप म्हणजे आत्तापर्यंत त्याच्यावर अनेकदा वाद निर्माण होतात आणि जातीने आरक्षण याच्या खूप जण असे विरोधात असतात आणि काही जण जे जाती ते ती बोलतात की असावी। म्हणून मग मला असं वाटलं की हा विषय घ्यावा आणि याची तयारी मी गेले 10-12 दिवस करते। त्याच्यावर मला माझे शिक्षक लक्ष्मण दातखेळे सर यांनी सुद्धा खूप मदत केली। त्याच्यामुळे माझं जे यश आहे खरं तर त्याच्यात 90% हिस्सा हा त्यांचाच आहे। मी फक्त पाठांतर करून आणि तो विषय समजून इथं मांडलं। खरं तर त्याबद्दल त्यांचं खूप धन्यवाद। याआधी तू अनेक वक्तृत्व स्पर्धा केल्या, त्या काही प्रथम स्पर्धा केलेली तू? नाही, मी याच्या आधी अनेकदा वक्तृत्व स्पर्धा केल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की ही काहीतरी वेगळीच होती, कारण याच्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा उत्साह हा वेगळा म्हणजे स्पर्धांपेक्षा हा थोडा तरी जास्तच होता आणि ही माझी पहिलीच ट्रॉफी, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय।